हरिओम. मी अमित तेली, वाकोटन उपासना केंद्र, तालुका देवगड. मी 2002 सालापासून बापूंच्या परिवारात सामील झालो. त्यापासून असे अनेक छोटे मोठे अनुभव आजपर्यंत येतच आहेत. त्यातील एक तुम्हाला एक छोटासा अनुभव मी सांगतो आहे. आमचा मुळात आंबा व्यवसाय आहे. आंबा व्यवसायाबरोबर आमचा चिरेखाने व्यवसाय आहे. हा चिरेखाना व्यवसाय आमचा 2012 सालापासून चालू झाला आहे. यामध्ये खाण व्यवसाय चालू असताना अनेक छोट्या मोठ्या अडचणी, छोटे मोठे प्रॉब्लेम कायम येतच असतात. ते चालू असताना 2019 म्हणजे 25 नोव्हेंबर 2019 रोजी एक मोठा अपघात घडला आमच्या खाणीवरती. हा अपघात एवढा भयंकर होता की जो कामगार की जो आमचं कामावर ऑपरेटिंग करतो तो खाणीमध्ये पडला. की जी मशीन कटिंग चिरा कटिंग चालू असताना तो खाणीमध्ये पडला आणि ती वेळ होती पहाटे 3ची. तर त्याच्या आदल्या दिवशी काय झालं, आमच्याही घरी माझ्या वडिलांचा 24 नोव्हेंबर 2019ला 65 वर्ष पूर्ण झाले. आम्ही त्याची 65 करायची आम्ही ठरवली होती. त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम पार पाडला होता 24 नोव्हेंबर 2019ला. आणि 25 नोव्हेंबर 2019ची ही घटना. आम्ही रात्री उशिरा आमचं सगळं आटपून झोपलो. पहाटे 3 वाजता असं आमच्या दरवाजावर खडखड आवाज करून जोरजोरात हाका मारत. म्हटलं कोण हाका मारतो एवढ्या जोरात. तर खाणीवरचा आमचा एक लेबर तिथनं एक आला होता. शेठ मला मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हटलं काय झालं बाबा. तो मला ऑपरेटर मशीनसहित खाणीत पडला आहे. अरे बापरे म्हटलं काय झालं. नाही म्हणतो त्याला भरपूर लागला आहे, काय खरं नाही त्याचं आहे, तुम्ही चला लवकर. मी तसाच उठलो, तोंड वगैरे धुतलं, फ्रेश झालो. काही क्षणाचाही इतर विलंब नव्हता. मी डायरेक्ट खाणीवर पोहोचलो. पाहतो तर फार बिकट कंडिशन होती त्याची. म्हणजे त्याची अशी कुठली जागा नव्हती त्या जागी त्याला लागलंच नव्हतं. अशी पूर्ण अगदी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत. तर अशा अवस्था आम्हालाही कळे नाही ह्याचं नक्की काय आता करायचं. तर तिथे गेल्यानंतर माझ्याबरोबर येताना माझा भाऊ की जो आज 3 वर्षापूर्वी बापूंच्या चरणी विलीन झाला, म्हणजे हे झाला, तर तो त्यावेळी माझ्यावर होता. तर गेल्यानंतर सगळं आम्हाला पण सूचना आता काय करूया ह्याचं पुढं. कारण फ्रॅक्चर व्हायची एकही जागा त्याची शिल्लक नव्हती. अशी सगळ्या ठिकाणी तो फ्रॅक्चर झाला. मोडतोड फार मोठ्या प्रमाणात झाली होती. जखमाही खोलवर झाल्या होत्या. कारण एवढे नाही म्हणत ते 15 ते 20 फुटावरून तो खाली मशीनसहित खाली पडला होता जुन्या खाणीमध्ये. आणि एवढी भयंकर घटना होती की तो वाचला कसा हेच बापूंचंच हे आहे सगळं. त्यानंतर मी त्याला म्हटलं थोडा धीर दिला. म्हटलं थांब, तू काय काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आणि मी तिथनंच एक केवलसिंह खानविलकर म्हणून आमचे बापू भक्त आहेत, त्यांना मी फोन लावला. त्यांना म्हटलं असं असं झालं आहे, तुझी गाडी घेऊन तू ताबडतोब खाणीवर ये. तोही इतर काही क्षणाचाही विलंब न लावता लगेच फ्रेश झाला. गाडी घेतली, स्टार्टर मारलं आणि तसंच खाणीवर आला तो. आम्ही तसंच त्याला गाडीत घातलं आणि डायरेक्ट पहिला दिवस कणकवलीला घेऊन गेलो. कणकवलीला डायरेक्ट डॉक्टर म्हणून आहेत ऑर्थोपेडिक, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सगळं त्याला पाहिलं. तुम्हाला फार डिफिकल्ट आहे, थोडा वेळ द्यावा लागेल आणि सगळं व्यवस्थित करावं लागेल. म्हटलं काय नक्की काय याचं खर्च किती येईल, काय येईल. आम्ही त्यांना विचारलं. तर मला खर्च भयंकर आहे. कारण एक्सरे काढले त्यामुळे त्याच्या चेहऱ्याच्या भागामध्ये म्हणजे जे कवटीचा भाग म्हणतो आपण त्याला नाही मात्र ते 22 ते 23 क्रॅक म्हणजे असे पडले होते त्याला. म्हणजे जसं आपण एखादी काच फुटते यांनी हे होतं ब्रेक होतं तसं त्याचे पूर्ण क्रॅक झाले होते चेहऱ्याला. हात मोडला होता 2 ठिकाणी, दोन्ही हात. पाय तर 5-6 ठिकाणी मोडला होता. आणि जिथे जिथे जखमा झाल्या होत्या तिथे काय घुसलं काय आम्हालाही काही कळेना. म्हणजे एवढ्या त्याच्या खोलवर जखमा की अशी त्याची इथले हा मांसाचा भाग असतो तो असा दोन्ही बाजून कुठनं लोळत असायचा. म्हणजे एवढा त्याचा खोलवर जखमा झाल्या होत्या. मग आम्ही म्हटलं तर काय करायचं. त्यांनी मग काय म्हटलं, आम्ही त्यांना म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हणले ऑपरेशन वगैरे याचं करावं लागणार, त्याशिवाय याचं काय हे व्यवस्थित होणार नाही. मग मी म्हटलं तुमच्याकडे इथे होईल का. होईल म्हटलं. त्यांनी खर्चही भयानक सांगितला. मग आम्ही म्हटलं आता इथनं काय करायचं, एवढा खर्च तर आपल्याला पण जमला पाहिजे आणि त्यालाही जमला पाहिजे.
तर मग विचार केला, म्हटलं मिरजला घेऊन जाऊ याला. मग त्याने त्यावेळी तिचं एक प्रथमोपचार म्हणून सगळं बँडेज वगैरे केलं व्यवस्थित, आणि तिथून आम्ही तशीच तीच गाडी केबल सीएनची गाडी घेऊन आम्ही मिरजला पोहोचलो. मिरजला गेल्यानंतर तिथे लगेच उपचार चालू झाले. त्यांनी फटाफट केलं आणि तिथे खर्चही त्यांनी फार एकदम छोट्या प्रमाणात जे ह्यांनी सांगितलं डॉक्टरने त्याच्यापेक्षा खूप छोट्या प्रमाणात त्यांनी तो खर्च सांगितला. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही काय आहे त्याचं उपचार चालू करा. आणि त्याप्रमाणे त्याचे उपचार वगैरे चालू होत गेले. त्यानंतर तो बरा व्हायला त्याला फार अवधी लागला, 1-2 महिने लागले त्याला, पण तो व्यवस्थित आज तो पुन्हा काम करू शकतो. आणि तो इथे आमच्याच एका मित्राच्या खाणीवर पुन्हा तो कामाला आलेला आहे. म्हणजे एवढा तो हे असताना बापूने आम्हाला कसं त्यातनं बाहेर काढलं आम्हालाही कळेना की हा नक्की वाचला कसा. कारण मशीन कटर चालू असतो त्यामुळे त्या कटरमध्ये मिळाले त्याचे 2 तुकडे झाले असते. म्हणजे एवढं तर स्पीडने ते कटर फिरत असतो. जो चिरा कटिंग करतो ना, तो कटिंगमध्ये मिळाला असता तर त्याचे 2 तुकडे झाले असते अक्षरशः. पण तसं काही न वाहून देता बापूने त्याला सुरळीत आणि सुरक्षित प्रारब्धानुसार आमच्यात घटना घडली खरी, पण त्याच्यातून त्याला पूर्णपणे आम्हालाही बाहेर काढलं बापूने आणि त्यालाही बाहेर काढलं. अशा प्रकारे हा खूप सुंदररित्या आता तो पुन्हा काम करायला लागला. आणि अशा प्रकारे त्याचं काम आता आणि तो आहे हा व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. हरिओम श्रीराम अंबानी.